एमएस नर्सिंग सीईटीचा अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. तर अलॉटमेंट लेटर तुम्ही व्यवस्थितरित्या डाउनलोड करत नसणार किंवा काय अडचणी येत आहेत तेच बघण्यासाठी आपण एक अलॉटमेंट लेटर तुम्हाला डाउनलोड करून मी दाखवेल कशा पद्धतीने अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे पण अलॉटमेंट लेटरवरची चॉईस नॉट अवेलेबल दाखवत आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे त्यांची देखील समस्या या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत. सगळ्यात आधी गुगल क्रोम तुमच्या मोबाईलमध्ये अथवा तुमच्या पीसी मध्ये मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये तुमचं गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एमएस नर्सिंग सीईटी 2025 असं सर्च करायचं आहे. पहिली जी वेबसाईट येईल जी पहिली वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट ही पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर अशा पद्धतीचं होम पेज ओपन होईल. होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 दिसत असेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. कोणत्या ठिकाणी क्लिक केलं मी हे अकॅडमिक इयर ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 मी झूम करून दाखवतो. हे पोर्टल दिसतंय तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं होम पेज ओपन होईल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बीएससी नर्सिंग हे दिसतंय बीएससी नर्सिंग या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन दिसतंय तुम्हाला लॉग इन रजिस्ट्रेशन या लॉग इन रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो रजिस्टर ईमेल आयडी आहे आणि जो पासवर्ड आहे तो टाकून साइन इन करायचा. साइन इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन हे दिसत असेल. दिसतंय का सगळ्यांना? मी एकदा परत याच्यावरती झूम करून दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेडिकल अँड आयुष एज्युकेशन सर्च करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बॅचलर्स ऑफ सायन्स बीएससी नर्सिंग स्टेटस प्रेफरन्स फॉर्म फिल्ड या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर असं पेज ओपन होईल. तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर दिसत आहे या ठिकाणी अलॉटमेंट लेटर मी पुन्हा एकदा झूम करून दाखवतो. कोपऱ्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी कोपऱ्यात तुम्हाला अलॉटमेंट लेटर असं ऑप्शन दिसत असेल या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं अलॉटमेंट राऊंड तुमचं ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला सिरियल नंबर मिळेल, ऍप्लिकेशन नंबर मिळेल, राऊंड कितवा होता ते मिळेल आणि इन्स्टिट्यूटचे नाव कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे ते आणि कॉलेजचं कोर्सचं इन्फॉर्मेशन नर्सिंगचं आणि इथे काय रिलॅक्शन अलॉटमेंट लेटरवर क्लिक केलं की या ठिकाणी तुमच्या समोर काय होईल अलॉटमेंट लेटर डाउनलोड होईल आणि या ठिकाणी तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याचं इन्फॉर्मेशन मिळेल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. आता उरला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांच्या अलॉटमेंट लेटरमध्ये चॉईस नॉट अवेलेबल दिसत असेल त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अलॉटमेंट लेटर माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरला मला सेंड करायचं आहे. नेमकी समस्या काय आहे ते बघितल्याशिवाय कळणार नाही. तुमची समस्या नक्कीच मी सोडवायचा प्रयत्न करेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलशी जुळून राहा. सगळ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. टिल देन टेक केअर.